इथे ना मी बिर्याणी करायला घेतली होती बरं का. मस्तपैकी दमदमीत अशी चिकन दम बिर्याणी बरं का. त्याचा घाट घातला होता. तांदूळ शिजायला ठेवले होते. मोठा तांदूळ होता बिर्याणीचा आणि ते मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं होतं. चाललं होतं थोडी थोडी प्रोसेस. आता ह्या चिकन दम बिर्याणी नावाप्रमाणे दम म्हणतात की नाही, तसं ह्याला लय दम आहे बरं का. कारण प्रोसेस ह्याची भरपूर आहे, खूप करावं लागतं. म्हणजे सुरुवात लवकर करावी लागते, तेव्हा कुठे जाऊन ही चिकन दम बिर्याणी होते. आता हा घाट घालायचा म्हटलं की मुलांसाठीच बरं का. कारण मी जर असेल ना तर चिकन दम बिर्याणीचा हा प्रकार म्हणजे आमच्या लहानपणी तरी मला काहीच माहीत नव्हता. मस्तपैकी आमची आई छान चिकन शिजवायची आणि तेव्हाचं चिकन पण खूप टेस्टी होतं. हे जे चिकन दम बिर्याणी केले नाही, हे मी गावठी कोंबडीचं केलेलं आहे. बॉयलर जास्त आवडत नाही, जास्त खावंसं पण वाटत नाही आहे, त्यामुळे ते गावठी कोंबडीचंच केलेलं आहे मी. आणि आमच्या लहानपणी ना चिकन दम म्हणजे दमचा प्रकारच नव्हता. पहिल्याचं चिकन खूप छान होतं. फक्त रस्सा आपलं करायचा, मिठाचं चिकन आणि तिखट आमटी, हाच प्रकार मला माहीत होतं. आत्ता कुठे ह्या 2-4 वर्षातच मला चिकन दम बिर्याणीचा प्रकार कळला आणि त्या जेव्हापासून करायला घेतले तेव्हापासून एवढं छान होते की नाही. आणि मनस्वीला असाच हा प्रकार खूप आवडतो. साधं चिकनची भाजी केली तर ती अजिबात खात नाही. त्यामुळे लेकरांसाठी कधी कधी असा घाट घालावा लागतो आपल्या आयांना आणि त्यांच्यासोबत मग आपल्यालाही खायला मिळतं छान. काय चिकन दम बिर्याणी झाली होती सांगू तुम्हाला, एकच नंबर बरं का. सुगंध एकदम घरभर पसरला होता. आणि असं केलं की नाही मग मनस्वी पोटभर खाते आणि तिने पोटभर खाल्ले की मग आई वडिलांना आपल्याला समाधान वाटते, खास करून आईला बरं का. आणि इथे मी केलेलं आहे चिकन दम बिर्याणीची फुल रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोडिंग आहे. तुम्ही टायटलच्या खाली जे त्रिकोण दिसते ना त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला दिसेल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.